students, today from itself we are going to start SY Electronics semester 2 practicals. I am going to start with section A, semester 2 section A. Today we are going to discuss practical 1, that is first order Butterworth low pass and high pass filter. So let us start the discussion. Students, from today itself we are going to start practical for SY Electronics. Initially I am going to start the practical for semester 2, group A. So let us start the practical with active filters, that is first order active filters. So for this purpose I am going to use electronic simulator. So you just download that simulator from Google Play Store, that is what electronics. So I have already downloaded it. So how to open it, you just observe carefully. I am going to click on electronic software, that is the first one. Whenever I click on this icon, the window is appear. So initially when this window is open, you will get different types of tabs on the upper side of this window. So initially edit, select all, then go to edit and cut. So it becomes clear. Now go to the tab, that is circuits, and after that go through this list towards active filters. Active filtersला क्लिक करा. ॲक्टिव्ह फिल्टर्सला क्लिक केलं की ह्या ठिकाणी तुम्हाला बघा पहिला दिसतं आहे लो पास फिल्टर, त्याला मी क्लिक केलं. आधी लो पास फिल्टर काय ते बघून घ्या. सी, लो पास म्हणजे काय, जो फिल्टर तो काय करतो, लोअर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट पास करतो, त्याला काय म्हणायचं, लो पास फिल्टर. द फिल्टर म्हणजे काय, विच रिमूव्ज अनवॉन्टेड थिंग, दॅट इज नोन ॲज फिल्टर. लो पास फिल्टर म्हणजे काय, जो लोअर फ्रिक्वेन्सी पासेस करतो आउटपुटला आणि हायर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स ॲटिन्युएट करतो, म्हणजे स्टॉप करतो, थांबवतो, त्याला म्हणतो आपण लो पास फिल्टर. ओके, क्लिअर इट. सो लेट अस मूव टुवर्ड्स आवर सर्किट. पण लो पास फिल्टरमध्ये दोन पॅसिव्ह कॉम्पोनंट्स आपण वापरतो, एक आहे रेजिस्टर आणि दुसरा आहे कपॅसिटर. ओके, तर ह्या ठिकाणी बघा. सो ह्या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, आपण मेन कॉम्पोनंट वापरला आहे ओपॅम्प, दॅट इज ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, ज्याला आपण फीडबॅक वापरलेला आहे निगेटिव्ह. तर ह्या ठिकाणी केअरफुली पाहिलं तर 159 नॅनो फॅराडचे कपॅसिटर वापरला आहे आणि 10Kचे 2 रेजिस्टर वापरले, जे तुम्हाला फिल्टर म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. मग आता बघा इनपुटला आपण काय दिलेली, साईन वेव्हफॉर्म दिलेली आहे 10 किलो ओहम रेजिस्टरच्या एका टर्मिनलला, आणि दुसऱ्या 10 किलो ओहमचा जो रेजिस्टर आहे तिथून 159 नॅनो फॅराडचा जो कपॅसिटर आहे त्याला ग्राउंड केलं आहे आणि ते लावले आपण ओपॅम्पच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. तर हे जे कॉम्पोनंट्स आहेत हे फिल्टर म्हणून त्या ठिकाणी वर्कआउट होत आहे. ओके, आता ह्या ठिकाणी खाली बघा जी जी वेव्हफॉर्म दिसते, तर ती वेव्हफॉर्म काय, पहिली 5 व्होल्ट मीटर, म्हणजे पहिली जी वेव्हफॉर्म आहे ती इनपुट वेव्हफॉर्म आहे, आणि दुसरी जी वेव्हफॉर्म दिसते त्याच्या शेजारी लगेचच ती आहे आउटपुट वेव्हफॉर्म. आता बघा ह्या ठिकाणी जर तुम्हाला दिसते, मी तुम्हाला सांगितलं इट इज अ लो पास फिल्टर, लोअर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स तो काय करेल, पास करेल, आणि हायर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स काय करेल, ॲटिन्युएट करेल, स्टॉप करेल. तर मग तुम्ही सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे खालच्या वेव्हफॉर्म्स ऑब्झर्व करा. आता खालची वेव्हफॉर्म बघा, जी साईन वेव्हफॉर्म आहे तिची फ्रिक्वेन्सी कमी होती आहे. जशी त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते आउटपुटला ती ॲज इट इज दिसते. बघा फ्रिक्वेन्सी कमी जशी इनपुटला आहे तशीच तुम्हाला आउटपुटला दिसते, कारण लोअर फ्रिक्वेन्सी हा फिल्टर काय करतो आहे, पास करतो आहे. ही फ्रिक्वेन्सी लो कशी धरायची, तुम्ही स्प्रिंग ओढली तर कशी दिसते आणि दाबली तर कशी दिसते, बघा तशी ह्या ठिकाणी ही वेव्हफॉर्म दिसते. हिची फ्रिक्वेन्सी कमी आहे, ती ॲज इट इज तुम्हाला आउटपुटला दिसते. आता बघा इनपुट वेव्हफॉर्म जी आहे तिची फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे, दाबलेल्या स्प्रिंगसारखी दिसते. बघा ती साईन वेव्हफॉर्म म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढती आहे. जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढायला लागते तेव्हा हा फिल्टर काय करतो, बघा ही हायर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स आउटपुटला जाऊ देत नाही. आउटपुट बघा आता ह्या ठिकाणी कमी कमी होत गेलं आहे. जशी फ्रिक्वेन्सी वाढते तसं आउटपुट कमी, त्याचा ॲम्प्लिट्यूड कमी झाला आहे. परत इनपुट वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी कमी होते.
ओके. जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी होते तुम्हाला ॲज इट इज वेवफॉर्म आउटपुटला दिसते. म्हणजेच काय, तर हे सर्किट लो फ्रिक्वेन्सी वेवफॉर्म ॲज इट इज आउटपुटला देत आहे, पण जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढायला लागते त्यावेळी तुमचं आउटपुट जवळजवळ 0 होत जातं, त्याचं ॲम्प्लिट्यूड 0 होऊन जातं. कारण हायर फ्रिक्वेन्सी तो काय करतो त्या ठिकाणी ॲटिन्युएट करतो, स्टॉप करतो. परत एकदा ऑब्झर्व करा बघा. आता ही वेवफॉर्म आहे, इनपुटला जशी आहे तशीच आउटपुटला आहे. आता बघा इनपुटची फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे. जेव्हा इनपुटची फ्रिक्वेन्सी वाढत जाते तेव्हा आउटपुट बघा काय होत जातं आहे, जवळजवळ नाहीसं होत जाते, एका लाईनसारखं होतं. कारण हायर फ्रिक्वेन्सी तो आउटपुटला जाऊ देत नाही, म्हणून याला काय म्हणतात, लो पास फिल्टर. गेट इट दिस. ओके. सिमिलरली आपण आता लगेचच हाय पास बघूया. आता मी परत सर्किट्सला क्लिक केलं आहे, त्याच्यानंतर ॲक्टिव्ह फिल्टरला क्लिक करते आणि हाय पासला क्लिक करते. जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, हाय पास फिल्टरला बघा, लो पास फिल्टरला आपल्याला जिथे आता 553 नॅनोफॅरड 53 नॅनोफॅरडचे 2 कपॅसिटर्स आहेत. पूर्वी त्या ठिकाणी काय होतं, रेजिस्टर होतं, आणि जिथे रेजिस्टर्स आहे तिथे लो पासमध्ये काय होतं, कपॅसिटर होतं. म्हणजे फक्त रेजिस्टर आणि कपॅसिटरची जागा बदलली की तुमचं लो पासचं कन्वर्जन कशामध्ये होतं, हाय पासमध्ये. मग आता हाय पास फिल्टर म्हणजे काय, तर असा फिल्टर जो हायर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स काय करतो, आउटपुटला पासेस करतो आणि लोअर फ्रिक्वेन्सी स्टॉप करतो. बरं, मग हा प्रश्न नाही आला का तुमच्या मनामध्ये की लो पास आणि हाय पास कसं डिफाईन करणार, काय असेल त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी आहे कट ऑफ फ्रिक्वेन्सी. FC इज इक्वल टू 1/2πRC. आर आणि सीची जी व्हॅल्यू वापरली आहे ती आपण फॉर्म्युला टाकली, FC म्हणजे कट ऑफ फ्रिक्वेन्सी, FC इज इक्वल टू 1/2πRC. आपण त्या व्हॅल्यूज टाकल्या की तुम्हाला कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिळते. कट ऑफ म्हणजे काय, बाउंड्री लाईन फ्रिक्वेन्सीची. सपोज FC तुम्हाला 1 किलो हर्ट्ज मिळाला तर 1 किलो हर्ट्जच्या खालच्या लोअर फ्रिक्वेन्सी आणि 1 किलो हर्ट्जच्या वरच्या हायर फ्रिक्वेन्सी. सो कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज यूज टू डिफाईन द लोअर अँड हायर कॉम्पोनंट्स ऑफ युअर फ्रिक्वेन्सी. आता सर्किट बघा, दिस इज अ सर्किट फॉर हाय पास. आता परत आपण इनपुट वेवफॉर्मकडे येऊया. आता इनिशियली जी साईन वेवफॉर्म दिसते तुम्हाला 5 व्होल्ट व्होल्टमीटरची, ती आहे इनपुट वेवफॉर्म, आणि दुसरी बघा आउटपुट वेवफॉर्म दिसते. ओके. आता बघा तुम्ही जर इनपुट वेवफॉर्म पाहिली तर त्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, आपण ओढून धरलेल्या चेनसारखी. त्या कमी फ्रिक्वेन्सीला आउटपुट बघा जवळजवळ खूप कमी आहे, म्हणजे जवळजवळ काय ते 0 सारखंच आहे. आता बघा इनपुटची फ्रिक्वेन्सी वाढायला सुरुवात झाली. जशी इनपुटची फ्रिक्वेन्सी वाढायला लागते तसं तुम्हाला आउटपुट पण दिसायला लागतं आहे. हे बघा, नीट ऑब्झर्व करा. आता बघा फ्रिक्वेन्सी अजून वाढते आहे. तर जशी तुमची इनपुटची फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं तुम्हाला आउटपुटला फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स मिळतील. आता फ्रिक्वेन्सी दाबलेल्या स्प्रिंगसारखी दिसते साईन वेवफॉर्म, तर तुम्हाला आउटपुटला सेम वेवफॉर्म दिसते. कारण हा काय, हाय फ्रिक्वेन्सी हाय पास फिल्टर आहे, तो हायर फ्रिक्वेन्सी काय करतो, पास करतो. आता बघा इनपुटची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाते. जशी इनपुटची फ्रिक्वेन्सी कमी होईल तसं आउटपुट तुमचं 0कडे जायला लागेल. का, कारण हा हाय पास फिल्टर आहे, हा हायर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट आउटपुटला पास करतो आणि लोअर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट काय करतो, थांबवतो, ॲटिन्युएट करतो, म्हणून याला हाय पास फिल्टर असं म्हणतात. ओके. सो आपण काय शिकलो आता, लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर. ओके. सो याच्यासोबतच आपण आजचा प्रॅक्टिकल थांबूया.